पावले, कृष्णा सातपुते, भूषण गोळे, दुर्गेश सावंत, राजाराम गवस, रजत कुडाळकर, गुरुप्रसाद यांसारखे खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. अरब शेख हा देखील उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. म्हणजे उद्याचा दिवस आयकॉनचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. कृष्णा लक्ष्मण सातपुते, भूषण गोळे, दुर्गेश सावंत, चांगली लढत उद्याच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळेल आयकॉनमध्ये. परंतु सध्याच्या घडीला ही महत्वाची मॅच ही आपल्या भेटीसाठी आली. एका बाजूला जर पाहायला गेलं तर अली 11 पुनस त्यांच्या विरोधात आदी स्पोर्ट्स या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ही लढत मॅच चांगल्या रीतीने केली होती. त्याआधी अली 11 पुनस या संघाने चांगला दर्जेदार खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला होता. बॅटची हलकी शिकाडा इथे गिरफ्तार करण्याचा चान्स होता, मोका चुकलाय. अभि यादवने प्रयत्न तर चांगल्या रीतीने केलाय, परंतु तो प्रयत्न पूर्णत्वास आला नाही. विकेट आली असती इथे बबल नाईकची, परंतु विकेट आली नाहीये. एक जबरदस्त खेळाडू बबल नाईक सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावरती सातत्याने चर्चेमध्ये राहिल्या. सिंधुदुर्ग नगरीतील हा एक जबरदस्त खेळाडू, अजून एक होडावडे गावचा सुपुत्र बबल नाईक स्ट्राईक वरती आपण त्याला देखील पाहतोय. त्याच्याच विरोधात याच रत्नागिरी टेनिस क्रिकेटचा एक उभरता सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ओमी बाकर, लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या रीतीने केले या खेळाडूने. ओमकार बाकर मगाच्या मॅचचा हिरो, मगाच्या मॅच मध्ये देखील जबरदस्त खेळ या खेळाडूच्या माध्यमातून राहिला होता. या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, परंतु डिक्लेअर झोन मध्ये हा फटका सिंगल धावेसाठी. ही धावसंख्या वाढती, धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 2 धावा धावफलकावरती जोडले जातात. सॉरी, सिंगल धावफलकावरती ऍड केली जाते. तिसरा चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आले. पहिले 2 चेंडू चांगल्या रीतीने डॉट टाकलेत. पुन्हा एकदा चौथा चेंडू वेगाने टाकलाय. चौथ्या चेंडूवरती देखील थोडस फसवण्याचा प्रयत्न केला होता. अभि यादव चुकताना सातत्याने पाहायला मिळत आहेत. चुका होत आहेत अभि यादव कडून. या चुका आपल्याला पराभवाच्या खाईत ढकलणार आहेत. चांगली गोलंदाजी होती, त्या चांगल्या गोलंदाजीला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे, चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला करायचं आहे, परंतु कुठेतरी चुका होत आहेत अभि यादवच्या माध्यमातून. एक चांगले यष्टीरक्षक आहेत, परंतु सध्याच्या घडीला प्रेशर या मॅच जबाबदारी अतिरिक्त आहेत आणि या जबाबदाऱ्यांमुळे थोडस या चुका होत असताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, दोन्ही लेफ्ट आर्म फलंदाज आहेत आणि म्हणूनच प्रत्येक खेळाडूच्या विरोधात ती रणनीती वेगळी पाहायला मिळते. ओमकार बाकरची याच शैलीसाठी तो ओळखला देखील जातो. चांगल्या प्रकारे अभ्यास करतो खेळाडूंचा, कशा प्रकारे त्याची पायांची मुवमेंट आहे, कशा प्रकारे त्याचा बॅट फ्लो आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत. पहा, जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये फसवलं गेलंय. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन, विनय माघारी परतलेत. थँक्यू डीजे. 5व्या चेंडूवरती विकेट आली, पहिली विकेट आली आणि त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय याच लांजाचा एक जबरदस्त खेळाडू, मॅन फ्रॉम वेरवली, वेरवलीचा सुपरस्टार अक्षय करवलेकर आपल्याला पाहायला मिळतं. अक्षय करकर पाहायला मिळतोय, एक चांगला खेळाडू आहे. थोडंसं थंडीचं वातावरण आहे आणि त्याचमुळे ओहो, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका चांगल्या रीतीने केलाय आणि नतीजा इथे 4 धावा आहेत. आल्या आल्या अक्षय करकरच्या बॅटमधून हवाई सफर पाहायला मिळते, चौकार आल्या.
करकर आल्या आल्या इथे मात्र आक्रमणाला सुरुवात करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती तो लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला अक्षय करकरच्या बॅटमधून. चांगला खेळाडू आहे अक्षय करकरने देखील कित्येक मैदान गाजवलेत या लांजा क्रिकेटसाठी. त्याचं देखील महत्त्वाचं योगदान आणि तुषार यादवच्या नेतृत्वाखाली तो खेळ कित्येक वर्ष खेळताना पाहायला मिळाला, परंतु आज त्याच्याच विरोधात तो खेळताना पाहायला मिळणार आहे. तुषार यादव आलाय. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती धावा नाहीयेत. चांगल्या प्रकारे इथे मात्र तुषार यादवने देखील गोलंदाजी केली आहे. मागील मॅच मध्ये देखील अष्टपैलू खेळाडू आहेत तुषार यादव. हा चेंडू वळवला, हलकासा टर्न इथे पाहायला मिळाला. धावा रोखल्या गेल्यात. बबल नाईकला आतापर्यंत रोखलं गेल्या. चांगली गोलंदाजी, त्याचा अभ्यास केलाय पुनः संघाने आणि त्यानुसार त्याच्या विरोधात गोलंदाजी, त्याच्या विरोधात प्लॅनिंग पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये देखील ओमकार बाकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं प्लॅनिंग. दुसऱ्या षटकामध्ये देखील ते प्लॅनिंग एक्झिक्यूट केलंय. ओहो, फ्लाइट डिलिव्हरी, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. तुषार यादव सातत्यपूर्ण कामगिरी जबरदस्त होत असताना पाहायला मिळते. पहा चेंडू कशा प्रकारे टाकतायत. थोडंसं फ्लाइट डिले, हलकासा टर्न केलाय आणि फसवलं जात आहे बबल नाईकला. पायांची मुवमेंट महत्वाची आहे. या चेंडूवरती बॉडी रोल केली, फटका केला उगचा आणि त्यानंतर सिंगल की डबल. या सिंगल धावफलकावरती ऍड होते. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या 7 धावा धावफलकावरती. विडात वीर दौडले 7 नाही 1-7. या मॅच मध्ये पुनसला देखील 1-7 लढायचं आहे. प्रत्येकाची जबाबदारी आणि त्या प्रत्येकाच्या जबाबदारीने येत्या हे साम्राज्य उभं करायचं आहे. ही मॅच चांगली आहे. पंचांनी आपला कॉल बदललाय. दुहेरी धावेचा फटका इथे मात्र केला गेला. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने धावसंख्येचा गाडा पुढे ढकलला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 8 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. तुषार यादव चांगली गोलंदाजी, आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. आणि महत्वाचं काय आहे तर बबल नाईक यावर्षीच्या अंकामध्ये जो चांगली बॅटिंग करतोय आणि त्याला रोखणं हे देखील महत्वाचं आहे. चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय तुषार यादव. पहा प्लॅनिंग, पहा सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. वेगवान चेंडू हाताळला. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. तुषार यादव साठी टाळ्यांचा गजर देखील होत असताना पाहायला मिळतोय. संघ सहकार्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. याच लांजाच्या सुपुत्राने कित्येक मैदान गाजवली आणि कित्येकांना घडवलं देखील. शॉर्ट पिच मध्ये चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, फटका फसला होता. तुषार यादवला माहिती याच्या विकेटची किंमत, कारण का बबल नाईक कोणत्याही क्षणी हा सर्जिकल स्ट्राईक साठी ओळखला जातो. कोणत्याही क्षणी आक्रमक पवित्रा घेतो आणि ही विकेट आली असती तर कुठेतरी बॅकफुट वरती गेला असता संघ. धावसंख्या जाऊन पोहोचली. 2 षटकाचा खेळ संपुष्ट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली. 10 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 1 विकेट आले. 10 धावा धावफलकावरती. एक सुमधुर संगीत ऐकूया. मॅच कडे येऊया. तिसऱ्या षटकासाठी पाहायला मिळतो आयकॉन खेळाडू संकेत कडू, मॅन फ्रॉम ओणी.
ओणीला बिलॉंग करणारा खेळाडू बॅटिंगसाठी ओळखला जातो. षटकारांचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. एक वेगळी स्टाईल बॅटिंगची आणि त्या बॅटिंगच्या स्टाईलने या खेळाडूने प्रभावी कामगिरी केली सातत्याने. परंतु आज त्याच्या खांद्यावरती एक गोलंदाजी देखील जबाबदारी आणि ती जबाबदारी पार पाडायची आहे. परंतु आव्हान मोठं आहे कारण का एक झेल सोडलाय बबल नाईकचा आणि त्यानंतर तो देखील आक्रमक शैलीने या मॅच मध्ये लढताना पाहायला मिळेल. फटका चांगला केला गेलाय आणि त्यानंतर धावा इथे 6 मिळवल्या गेल्यात. षटकार 6 धावांसाठी. का फटका केला पहा, अप्रतिम फटका केला गेला. पुन्हा एकदा फुल टॉस टाकला त्याच्यावरती पॉइंटला फटका केला. सिंगल धाव फलकावरती ऍड झाल्या. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 17 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. एक विकेट आली आहे परंतु तरी देखील फरक पडत नाहीये. याआधी आपण जेल सोडलाय त्याचा काम्याचा भोगावा लागतोय. पहिल्या चेंडूवरती तो फटका केला गेला, लॉफ्ट केला गेला आणि त्यानंतर षटकार पाहिलाय. पहिल्या चेंडूवरती तो षटकार आल्यानंतर दबाव हा संकेत कडूच्या वरती आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. स्ट्राइक वरती अक्षय करकर तो देखील आयकॉन खेळाडू आहे. चांगला चेंडू त्याच्यावरती इथे पत्र आक्रमण केलं जात आहे. फटका तर केलाय, क्षेत्ररक्षक आहे, चुकी केली आहे आणि बॉल चाललाय ओव्हर द रोप. चौकार 4 धावेसाठी. टीजे कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून फटका केला आणि त्यानंतर डीपला प्रोटेक्शन दिलं गेलं होतं. चूक केली गेली. हा चेंडू वाईट यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुली हाताळलाय का? सक्सेसफुली हाताळला गेलाय आणि तिसऱ्या पंचांकडे दावा घेतला जातोय. चॅलेंज केले तिसऱ्या पंचांना. अक्षय करकरने म्हणजे बॅटिंग टीमने हा निर्णय घेतला तिसऱ्या पंचांकडे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगल्या रीतीने हाताळला हा चेंडू. वाईट यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुली हाताळलाय. दावा इथे रोखल्या जात आहेत. एक रिव्ह्यू आपण गमावलाय. बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू गमावला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 21 धावा फलकावरती जोडले जात आहेत. एक विकेट आले, 21 धावा आल्या आहेत. अक्षय करकरला या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. या मॅच मध्ये धावांचं टोटल कुठेतरी 50+ बनावे लागतील कारण का अपोजिट संघाकडे देखील तुषार यादव सारखे फलंदाज आहेत. या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. वाईट यॉर्करचा पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये एक्स्ट्रा धाव जोडल्या गेल्या आहेत. अक्षय करकर पुन्हा एकदा स्ट्राइक वरती. या चेंडूवरती फुलर लेनचा चेंडू लॉफ्ट केलाय. फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. सिंगल आली धाव फलकावरती. सातत्याने चुका होत असताना पाहायला मिळत आहे. दोन्ही खेळाडूंना एक जीवदान मिळालंय आणि जीवदान मिळाल्यानंतर क्रिकेटचा इतिहास आहे. फलंदाज हे दुप्पट वेगाने धावा बनवत असतात. मगाच्या मॅचमध्ये आपण पाहिलंय नितीन माटुंगेने देखील अशाच प्रकारे बॅटिंग केली होती. त्याचा देखील झेल सोडला होता आणि त्यानंतर नितीन माटुंगेने जे आक्रमक शैलीची बॅटिंग केली आणि म्हणूनच संघ विजयाची चव चाकू शकलाय. या मॅचमध्ये देखील या दोन्ही खेळाडूंना एक जीवदान दिलं गेलंय. त्याचा काम्याचा भोगावा लागेल का हे देखील पाहावं लागेल. क्षेत्ररक्षकामध्ये सातत्याने बदल केला जातोय. पॉइंटला क्षेत्ररक्षक, कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केला. चांगला चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. गुडलिन स्पॉट वरती टाकला
आणि वेगाने टाकलाय आणि म्हणूनच 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचं टोटल इथे आपल्याला पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यावरती 23 या धावफलकावरती लागले जात आहेत. म्हणजे 8च्या सरासरीने ही धावफलक अलत ठेवलंय. येणारी 12 चेंडू हे महत्वाचे असणार आहेत आणि या 12 चेंडूवरती टार्गेट किती असेल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. सध्याच्या घडीला पुन्हा संघाने वर्चस्व राखलंय. ही वर्चस्वाची लढाई इथे मात्र लढली या संघाने. पाहायचंय कमबॅक केला जाईल का, कशा प्रकारे केला जाईल हे देखील पाहावं लागेल. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया, मॅचकडे येऊया. फिफ्टी फिफ्टी ओव्हरचं चॅलेंज पाहायला मिळेल आणि या 50-50 ओव्हरमध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. ही मॅच महत्वाची आहे. या मॅचमध्ये जिंकणारा संघ हा क्वार्टर फायनलसाठी पात्र होणार आहे आणि क्वार्टर फायनलमध्ये या आधीच जर पाहायला गेलं तर संघ पोहोचलाय. अमायरा 11 आज संघ क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणारा संघ आपल्याला मिळाला. दुसरा कोणता संघ असेल तो आजच्या दिवसामध्ये शेवटची मॅच खेळेल. त्यासाठी ही मॅच महत्वाची आहे. पहिला चेंडू जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावींसाठी टाकलाय. ओमकार यादव चांगला चेंडू पुन्हा एकदा वळवलाय. मिड विकेटला इथे फटका केला जातोय. सिंगल तर धावफलकावरती ऍड होते. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 25 या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत संयमी खेळ केले. चला स्पीडअप करावं लागेल आपल्याला. अजून देखील एक सामना आपल्याला खेळायचे. बरोबर 1 वाजला, त्यामुळे चला स्पीडअप करावं लागेल आपल्याला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 25 धावफलकावरती जोडले जात आहेत. ओमकार यादवला आपण पाहतोय. हा चेंडू खराब टाकलाय. एक्स्ट्रा धावींसाठी हा चेंडू. पहिला चेंडू देखील एक्स्ट्रा धावींसाठी होता. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आले होते आणि तिसरा चेंडू देखील एक्स्ट्रा धावींसाठी. म्हणजे एका चेंडूवरती 3 धावा आपण खर्च केलेत. या धावसंख्येला कुठेतरी आळा घालावा लागेल, कारण का 26 धावा या धावफलकावरती जोडल्यात. आतापर्यंत कंट्रोल राखला गेला होता, परंतु आता मात्र कंट्रोलच्या बाहेर जाऊन बॅटिंग करत असताना फटका सजवलाय 6 धावींसाठी. डीजे आतापर्यंत धावा बनवले गेलेत 9. स्टेजवरती मान्यवरांनी झेल टिपला. या चेंडूवरती अजून एक फटका जबरदस्त केलाय. हा ISPL चा 9वाच मारलाय पट्ट्यानं. झेल सोडलाय. किंमत मोजावी लागणार नाही का? मोजावी लागेल षटकारात. वरती आडव्या बॅटने सातत्याने प्रहार केले जात आहेत. एक झेल सोडला आपण, ती चूक केली. या जखमी वाघाला आता आपण जीवदान दिलंय आणि आता जखमी वाघ दहाडताना पाहायला मिळतोय. बबल नाईकच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात झाली आहे. 15 चेंडूचा सामना केलाय. 24 धावा त्याने बनवल्यात. या 2 चेंडूवरती आलेल्या ते 2 बोटे फटके त्याला आत्मविश्वास देऊन गेलेत आणि या आत्मविश्वासाने तो आता पुन्हा एकदा या मैदानावरती राज करत असताना पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम ओडावडे
चांगला चेंडू त्याच्यावरती सिंगल धाव फलकावरती ऍड होते. स्क्वेअर लेग रेझर मध्ये फटका केला आणि त्यानंतर सिंगल धाव फलकावरती दोन धावा या धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. या दुहेरी धावेने धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या आतापर्यंत 40 धावा या धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. बबल नाईक स्ट्राईक वरती. या चेंडूवरती पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्क्वेअर लेग रेझर मध्ये फटका खेळायचा होता. फटका खेळता आला नाहीये. धावसंख्येला रोखलं जात आहे. धावसंख्या 40 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. पडलो तरी पुन्हा उठायचं आणि पुढे चालायचं. आज पॅटर्न घेऊन इथे मात्र बॅटिंग केली जाते, परंतु रोखण्याचा कारनामा केलाय. या चेंडूवरती थोडंसं दूरवरून फटका खेळण्याचा इरादा आणि याच इराद्यामध्ये एक डॉट चेंडू आलाय आणि डॉट चेंडूने चौथ्या षटकाची सांगता केली. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि या 4 षटकामध्ये बनवले गेल्या आतापर्यंत 40 धावा. हे चॅलेंज जे आहे ते पूर्ण केल्या म्हणजे धावा इथे प्लस होतील. या 6 धावा प्लस होतील म्हणजे धावसंख्येचं जे वरती जर जेल पकडला तर त्यांच्यासाठी एडिटर एनर्जी ड्रिंक्स आपल्याला पाहायला मिळेल. 8 धावा ऍड केल्या जातील. 8 धावा ऍड केल्या जातील म्हणजे धावसंख्येचं टोटल वाढणाऱ्या 48 धावा या फलकावरती जोडल्या जातील. 4 षटकामध्ये 48 धावा या फलकावरती. शेवटचे षटक तुषार यादव, अक्षय करळकर. फटका इथे मात्र फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली आले. पुन्हा एकदा जेल सोडला जातोय आणि चकवा लागलाय की काय क्षेत्ररक्षकाला असंच पाहायला मिळते. या चेंडूवरती 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. एक नौका संघ आहे. तुषार यादव नेहमीच एक नव्या खेळाडूंना घडवण्यासाठी ओळखला जातो. आज देखील या पुनस गावातील खेळाडूंना घडवण्याचं कार्य त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलंय. या चेंडूवरती फटका जबरदस्त सजवला गेलाय. फुलर लेनचा चेंडू टाकला, त्याच्यावरती आक्रमण केलं. बॅट मधून षटकार आलाय. धावसंख्येचं टोटल वाढतंय. 56 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. लोअर फुल टॉस टाकलाय आणि अशाच वेळेला इथे विकेट सॅक्रिफाईस करण्याचा निर्णय घेतला जातोय. अक्षय करळकर माघारी परतेल का? अक्षय करळकर माघारी परतलाय. विकेट सॅक्रिफाईस केले. डीजे या शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग साठी आलेत दाजी नाईक. षटकार किंग दाजी नाईक. कोणीतरी म्हटलं देखील आहे, योग्य वेळी सावरणारा हात सोबत असला की माणूस आयुष्याच्या प्रवासामध्ये सहसा भरकटत नाही. सध्याच्या घडीला तो साथ देण्यासाठी आलाय. बबल नाईकला ती साथ देण्यासाठी आता पाहिजे. ती साथ कशा प्रकारे दिली जाईल येणाऱ्या 3 चेंडूवरती. 56 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये कशा प्रकारे इथे आक्रमण सजवलं जाईल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. स्ट्राईक वरती बबल नाईक खेळतोय आतापर्यंत 26 या आकड्यावरती. 18 चेंडूचा सामना केला त्याने देखील. लोअर फुल टॉस आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. कव्हर्सला केलाय. डीपला प्रोटेक्शन. जेल टिपला गेलाय ओमकार यादवच्या माध्यमातून. दाजी नाईक इथे नॉन स्ट्राईकला. देखील पाहतोय
स्ट्राईक त्याच्याकडे देखील आहे. पाहायचा येणाऱ्या 2 चेंडूमध्ये कशा प्रकारे त्याच्या माध्यमातून देखील धावा येतील. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 56 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यावरती. तुषार यादव प्रभावी कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. 10 चेंडू फेकलेत, एक विकेट देखील मिळवली. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्क्वेअर लेग रिसर मध्ये फटका केलाय. दुहेरी धावेसाठी हा फटका. या 2 धावेने तफलकावरती बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 58 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी केली तुषार यादवने आजच्या दिवसामध्ये. खूप दिवसानंतर तुषार यादव पुन्हा एकदा क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळाले. मागील 1 वर्षामध्ये थोडासा गॅप घेतला होता या खेळाडूने. धीम्या गतीने टाकलाय. चेंज ऑफ पेस, परिवर्तन गतीमध्ये, आणि या चेंडूवरती रनआउटची विकेट येईल का? शेवटचा चेंडू होता आणि त्याच्यावरती इथे मात्र सिंगल धाव फलकावरती ऍड झाली. सिंगल आले म्हणजेच 5 षटकामध्ये बनवले गेलेत 59 डावा. 60 डावांचं टोटल आपल्याला भेदायचं आहे येणाऱ्या 30 चेंडूमध्ये. म्हणजेच 12च्या सरासरीने इथे अपोजिट संघाचे 12 वाजायचे आहेत. कोणाचे 12 या मॅच मध्ये हे देखील पाहावं लागेल. तोपर्यंत सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. परिसरातला खेळाडू आहे. ओनी राजापूर तालुका तिथून बिलॉंग करतो हा खेळाडू. त्याच्या बरोबरीने दुसरा फलंदाज अबी यादव, या लांजा तालुक्याचा खेळाडू आहे. संघनायक आहे या टीमचा. 30 चेंडूमध्ये बनवायचे 60 धावा आणि त्यासाठी सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे. वेल बिगन इज हाफ डन असं आपण नेहमीच म्हणतो. एक आश्वासक सुरुवात तुमचं अर्ध काम पूर्ण करते आणि ती आश्वासक सुरुवात या सामन्यामध्ये या डावात आदी स्पोर्ट्स या टीमसाठी गरजेची असेल. परंतु समोर आहे रत्नागिरी एक्सप्रेस. दुबई शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर जाऊन ज्या खेळाडूने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या खेळाचा डंका पिटला तो खेळाडू रत्नागिरीचा प्राईड ऑफ रत्नागिरी
रत्नागिरी एक्सप्रेस सागर कांबळे पाली खानू परिसरातील खेळाडू. ऑल सेट. दोन खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ 30 यार्ड वर्तुळावर. वाईडिश मिड ऑन देखील ठेवला गेला आहे. स्क्वेअर लेग 30 यार्ड वर्तुळावर. दोन खेळाडू लॉंग ऑन आणि दुसरा खेळाडू आहे सध्या रिपीट विकेटला सागर कांबळे ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल लो फुल टॉस क्रॉस बॅटने वळवलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला थोडंसं फंबल करतोय. तोपर्यंत दुसरी धाव संकेत कडूच्या खात्यामध्ये. क्षेत्ररक्षण थोडंसं अडकळलं, त्याचा फायदा उचलला, लाभ उचललाय आणि इथे मिळाल्या 2 धावा. सुरुवात 2ने केली. थोडासा नाराज आहे सागर कांबळे. चेहऱ्यावरचे हावभाव सांगतायत इथे प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. प्रत्येक चूक एव्हरी सिंगल मिस्टेक काउंट इन क्रायसिस आणि त्या चुका करून चालणार नाही. दुसरा बॉल हवेत खेळाय. क्षेत्ररक्षकासाठी संधी कॅच. फलंदाज बाद संकेत कडू. OUT आउट. देखील एक अनोखी गोष्ट तुमच्या भेटीला आली ती म्हणजे सेल्फी पॉइंट. तिथे जा सेल्फी पॉइंट मध्ये आपला एक सुंदर फोटो काढा आणि तो स्माइल सोबत काढा आणि तो फोटो तुमच्या इंस्टाग्रामला जाऊन लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीला टॅग करा. शेवटच्या रात्रीमध्ये 22 मार्चला ज्या फोटोला सर्वाधिक लाईक्स असतील त्यांना मिळेल एक आकर्षक बक्षीस. आणि पहा सध्या आपल्या स्क्रीनवर आमचा हा सेल्फी पॉइंट. आकर्षक सेल्फी पॉइंट. आमच्या माता भगिनी आमचे सर्व बंधू खेळाडू प्रेक्षक सर्वांना विनंती आहे आवर्जून या आणि आपला एक चांगला सेल्फी काढा. त्यानंतर पारितोषिक जिंकण्याची संधी तुम्हाला देखील आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय रजत. पहिला बॉल मागे गेला. डॉट बॉलने ते सुरुवात केली. रजतने या मातीने दिला वारसा. कठोर छाती दगडाची दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालवे थे लढवय्यांच्या सदाशिरी रणफंदीची जातामुची. कोण आम्हा भयभीत करी. भिवून चालणार नाहीये, घाबरून चालणार नाहीये, लढावं लागेल. पण बॅक टू बॅक 2 चेंडू अक्षरशः थांबवलंय. फलकावर आहे 2 धावा 1 गडी बाद. सागर कांबळे एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूला चांगले चेंडू वळवतो. बोटांची जादू चांगली आहे. हा ऍक्शन आहे. बॅकफुटला गेलाय. हवे चेंडू कॅच ऑफ. शर्तीचे प्रयत्न परंतु त्यामध्ये अपयश. दाजी नाईकने रिॲक्शन दिली आहे आणि कदाचित दाजी म्हणाला असेल बघताय भजी आणि मागताय वडे. नजर नव्हती. बॉल हातातून निसटला त्यामुळे कॅच ड्रॉप. एक मोठं जीवनदान देऊन चालत नाही. आयुष्यामध्ये तुम्ही रक्तदान करा, कन्यादान करा, पण क्रिकेटच्या पटलावर कधीही जीवनदान करू नका. जीवनदान मिळालं की तो फलंदाज रंग उधळतो. अलीकडेच होळीचा सण रंगपंचमी झाली, पण आज धावांची रंगपंचमी करायची आहे. आजच्या रात्रीमध्ये आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. हिट अँड विनचा बॅनर तुम्ही बघताय. तिथे हिट केलात तर तुम्ही सुपर हिट होता. राहुल एंटरप्राइजेस यांच्याकडून तुमच्या एनर्जीला बूस्ट करण्यासाठी रेड बुल एनर्जी ड्रिंक मिळेल. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांमध्ये जर प्रेक्षकांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतला तर तुम्हाला तिथे देखील पारितोषिक आहे एनर्जी ड्रिंक. आखूड टप्प्याचा बॉल पुढे सरसावर खेळण्याचा प्रयत्न वरती होता. स्मॅश केलाय. व्हॉलीबॉलमध्ये तुम्ही स्मॅश पाहता तसा स्मॅश करण्याचा प्रयत्न. शेवटच्या बॉलवर सिंगल. सागर कांबळेचं षटक पूर्णत्वास जात आहे. पहिलं षटक P1चं पॉवर प्लेमध्ये फक्त त्याने धावा खर्च केल्या. 4 धावा 1 गडी बाद. 60 धावांचं लक्ष आहे. त्यासाठी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, अंडरस्टँडिंग क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये धावसंख्येचा आढावा घेताना आस्किंग रन रेट
रिक्वायर्ड रन रेटवर नजर ठेवावी लागेल आणि त्यानंतर हा सामना पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत चांगली बॅटिंग करायची आहे. या सगळ्या संघांना ज्या आकर्षक जर्सी आपण पाहतोय त्या आम्हाला पुरस्कृत केल्या आहेत ॲक्टिव्ह रेक्स दुर्वेश राणे आणि शुभम धामनकर यांचं विशेष धन्यवाद. अंतिम सामन्यातील विजेत्या संघाच्या संघ मालकांसाठी T3 इलेक्ट्रिक दुचाकी आकर्षक दुचाकी आणि त्यासाठी सहकार्य लाभलंय आदी मोटर्स यांचे देखील विशेष धन्यवाद. आणि प्रत्येक मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच ती जी जर्सी आहे आकर्षक जर्सी आणि ती आम्हाला पुरस्कृत केली स्वामी स्पोर्ट्स लांजा अर्थातच सुमितजी गुरव. लांजा नगरीमध्ये आल्यानंतर क्रिकेटचं ब्रँडेड साहित्य तुम्हाला जर पाहिजे असेल तेही माफक दरामध्ये तर आवर्जून स्वामी स्पोर्ट्सला भेट द्या. समोर लॉफ्ट केलाय मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चले लॉंग ऑफला तिथे फिल्डर आहे चांगली फिल्डिंग होतीये परंतु यावेळेला पहा थोडीशी गंमत झाली त्याची किंमत मोजावी लागेल. बबल लाईक सांगतोय मी थ्रो चांगला केला होता परंतु त्यानंतर लक्ष नव्हतं आणि मी मगाशीच उल्लेख केलाय ती मालवणी म्हण मला पुन्हा आठवली बघताय भजी आणि मागताय वडे तसं करून चालणार नाहीये. तुम्हाला नजर ठेवावी लागेल तुमचं लक्ष जर विचलित झालं तर मात्र अपघात निश्चित आहे कारण ही मॅच चांगली रंगेल. दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. पुढचा चेंडू सिद्धू ओव्हर दी विकेटने शॉर्ट ऑफ गुड लेंथ हुक करण्याचा प्रयत्न अभिसाठी चेंडू वरती आलाय. एक धाव फिक्स फिंगलच्या रूपाने मिळेल यावेळेला बॅकअप दिलाय दुसरी धाव घ्यायची आहे. इथे देखील 2 धावा मिळत आहेत. नाराज हताश दाजीने चेंडू उचलला हातात ठेवला तो म्हणतोय थ्रो करून चालणार नाही. अजून एक्स्ट्रा मिळू शकली असती परंतु तत्परता दाखवली. गुगलला जा लगेचच सर्च करा आफ्रिकन चित्ता जगात सगळ्यात वेगाने पळतो त्यापेक्षाही वेगाने पळाले असतील दोघेही. एकमेकांकडे पाहिलं आखोही आखो में इशारा केला आणि सांगितलं भाग मिल्का भाग अभी नाही तो कभी नाही. आजच्या रात्रीमध्ये धावा गरजेच्या आहेत. 2 धावा मिळाल्या. धावांसाठीची धावाधाव अशीच चालू राहील. फलकावर आहेत 8 धावा 1 गडी बाद. अनेकांनी मोबाईल काढली आफ्रिकन चित्ता सर्च केला तो जगात वेगाने पळतो. इथे तो वेग थोडासा कमी होता आणि अखेर ती विकेट येताना दिसतेय. हिट अँड विनचं ते रेड बुल एनर्जी ड्रिंक्स आणि त्याच्या बाजूला प्रेक्षकांसाठी जे एनर्जी ड्रिंक्स ठेवलेलं आहे हे दोन्ही बक्षीस आपल्याला बघायला मिळत आहेत tennisKiki.in वर. धन्यवाद. आडव्या बॅटने हा पंप जॅक करण्याचा प्रयत्न बॅकफुटला गेला थोडा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये फक्त धाव मेल 1. फलकावर आहेत 9 धावा 7 धावांचं लक्ष्य पार करायचंय. कालच्या दिवसामध्ये देखील आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक खेळाडू पाहिलं त्यांनी चांगला खेळ केला. अवधूत स्पोर्ट्स कणकवली हा संघ कालच्या पहिल्या रात्रीमध्ये पुढच्या फेरीत दाखल झालाय. आज कोणता संघ दाखल होईल. फुल टॉस लॉफ केलाय लॉंग ऑनला टाटा बाय बाय करत बॉल सीमा पार कडक कडकडीत प्रहार चौकार. मच निडेड बाउंड्री थकले जरी पंख तरी उडावं लागेल. येत्या संकटास तुला भिडावं लागेल. जिंकल्यावर गर्दी तुझ्या सोबत असेल पण संकटात तुला एकट्यालाच लढावं लागेल.
तो लढा द्यायचा आहे, अस्तित्वाची लढाई आहे. आजच्या रात्रीमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर सामदाम दंडभेद वापरावं लागेल, कारण 60 डावांचं लक्ष ठेवलेलं आहे. एका बाजूने विकेट जात आहे, दुसऱ्या बाजूने धावा गोळा करायचे आहेत. षटकाचा खेळ संपलाय. 2 अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये मॅचला जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत. इथून पुढे 47 धावा. सागर कांबळेने पहिलं षटक प्रभावीपणे हाताळलं आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना दुसऱ्या षटकामध्ये तेवढीच दमदार गोलंदाजी केली गेली. आता तिसऱ्या षटकासाठी अक्षय करळकर याच परिसरातला खेळाडू आहे. अल्पावधीमध्ये अनेक स्पर्धा गाजवल्या. तो खेळाडू गोलंदाजीसाठी दाखल आयकॉन म्हणून या संघात खेळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. लेफ्ट हँडरसाठी क्षेत्ररक्षण सेट केलं जात आहे. रजत आहे स्ट्राईक इनला. दुसऱ्या बाजूला तुषार यादव. 18 बॉलमध्ये 47. अक्षय उजव्या हाताने राऊंड विकेटने पहिला चेंडू. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. टप्पा थोडासा बाहेर ठेवलाय. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. बाहुबलीचा कटाप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा लवकर समजत नाही, तो ओळखावा लागतो. हा टप्पा समजलेला नाहीये. डॉट बॉलने सुरुवात केली, त्यानंतर बहुधा इथे प्ले डाऊन झालाय. हिट विकेट आहे. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्याने चॅलेंज केलंय बॅटिंग टीमने व्हाईट बॉलसाठी. व्हाईट बॉलसाठी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. तिसरे पंच इन ॲक्शन विश्वनाथ लिंगायत. नुकतंच आपण पाहिलं इंडिया कप ही राष्ट्रीय स्पर्धा, टेनिस क्रिकेट विश्वातली एक मोठी स्पर्धा ऊर्जा स्टेडियम पटना बिहार या ठिकाणी संपन्न झाली आणि आपल्या या रत्नागिरीचा सुपुत्र तिथे पंचांच्या भूमिकेमध्ये होता. आणि सध्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये विश्वनाथ लिंगायत सर आहेत. ऑनफिल्ड ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये अक्षय कोळंबेकर सर, सध्या स्क्वेअर लीग पंचांच्या भूमिकेमध्ये मुख्य पंचांच्या भूमिकेत आशिष मालवणकर सर यांनी देखील अनेक वर्ष क्रिकेट खेळलंय, अनेक वर्ष क्रिकेट जगवले. आणि आता तिसऱ्या पंचांचा इशारा आला, इट्स अ व्हाईट बॉल. आणि हा व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव देऊन जाईल, परंतु हे एक्स्ट्रा महत्वाचे असेल. प्रत्येक धाव 60 धावांचं लक्ष आहे. चला स्पीडअप करा, फार वेळ घेता येणार नाही. फिल्डिंग टीम अक्षय चला, फार वेळ नाही आपल्याकडे, वेळेचं बंधन आहे. एक काळ होता मित्रांनो, वेळ सगळ्यांकडे असायचा पण तो घड्याळ कुणाकडेच नव्हतं. आज प्रत्येकाच्या मनगटावर घड्याळ आहे पण तो वेळ नाही आहे, त्यामुळे वेळेचं बंधन पाळा. अक्षय आलाय गोलंदाजीसाठी. समोर आहे ओमी बाकर, मागच्या मॅचचा सुपर हिरो. या मॅच मध्ये देखील हिरो ठरेल का? पहिलाच बॉल मिनी हेलिकॉप्टर स्वीपर कव्हर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, बॉल त्याने थांबवला. शर्तीचे प्रयत्न केलेत, यश आलंय. तोपर्यंत मिळत आहे 2 धावा. एज ऑफ बाउंड्री साठी तत्परता दाखवली, पण तो बॉल थांबवला. 100% एफर्ट, 100% कमिटमेंट, डेडिकेशन आजच उल्लेख केला होता मी मागच्या मॅचमध्ये. जिद्द, चिकाटी, सातत्य, मेहनत हे गुगलच्या प्ले स्टोअरवर किंवा ॲपलच्या ॲप स्टोअरवर डाउनलोड करता येत नाही, ते घडवावं लागतं. या स्पर्धेच्या उभारणीमध्ये स्वरूपदादा गुरव, मनोजी बाईसाहेब, त्याचबरोबर
आहेत 16 धाबा 3 गडी बाद. अजूनही आपण बघितलं तर 16 चेंडूमध्ये 44 धाबा. दिल्ली अभि दूर आहे असं म्हणावं लागेल. अक्षयचा हा चेंडू बॅकलिफ्टला खाली आणत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला. तिथे क्विक सिंगल पूर्ण केली. रात्री धावेची चोरी केली असं म्हणायला हरकत नाही आहे. एक क्विक सिंगल होती. या सिंगल बरोबरच फुल कव्हर धावा आहे 17 फॉर 3. 17ला 3. अक्षय पुढचा चेंडू घेऊन तयार. स्ट्राईक एंडला आहे तुषार. तुषार नाही हा हुशार आहे आणि त्याने यावेळेला उडवलाय बॉल सरळ लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद. आमचे डीजे दादा भोजपुरी गाण्यांच्या प्रेमात पडलेत. काहीतरी वेगळं त्यांनी देखील आणलंय. या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्ट नाविन्यपूर्ण आहे. वेगळेपणा या स्पर्धेमध्ये. अक्षय ओढी विकेटने तयार. यॉर्कर परफेक्ट यॉर्कर होता. ड्राईव्ह केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह. लॉंग ऑन मध्ये आहे दाजी नाईक. आजच्या रात्रीमध्ये राम जानकी गावकडीच्या विरोधात दाजी नाईकने केलेली बॅटिंग 365 दिवस लक्षात राहील. पाऊस पडला होता. त्याने सांगितलं लांजा नगरी माझ्यासाठी नेहमीच चांगली राहिली. इथे आल्यानंतर माझ्या बॅटमधून धावा येतात आणि तो दमदार खेळ मागच्या मॅचमध्ये त्याने दाखवला. पण या मॅचमध्ये तेवढीशी संधी मिळाली नव्हती. वाईड यॉर्कर ओढी विकेटने पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती 3 षटकानंतर 18 धावा 4 गडी बाद. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी धावा बनवायचे 42. पण तो आता असेल 50-50 ओव्हर. सर्व आमचे स्पॉन्सर्स पुरस्कर्ते यांचं धन्यवाद. प्रत्येकाने खूप मोठे योगदान दिलं या स्पर्धेमध्ये. ज्यांचं योगदान आहे, ज्यांचा पाठिंबा आहे, त्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आपल्या पाठिंब्याशिवाय हा सोहळा अपूर्ण होता. आणि आपण सर्वांनी दिलेला हे सहकार्य, पाठिंबा, मार्गदर्शन, आशीर्वाद हीच आमच्या आयोजकांसाठी खरी ऊर्जा आहे. प्रत्येक पर्वामध्ये ही स्पर्धा ज्या वेळेला आपल्या भेटीला येईल नाविन्यपूर्ण गोष्टी बघायला मिळतील. लोक आते गए कारवा बनता गया. गेले अनेक दिवस अनेक रात्रींची मेहनत. क्रिकेटला योगदान दिलं गेलं. क्रिकेटला सर्वाधिक उंचीवर ठेवलं गेलं. ग्रामीण खेळाडूंसाठी एक मोठी उपलब्धी, एक चांगला प्लॅटफॉर्म. स्ट्रॉंग अपील. LBW पायचीच्या रूपाने फलंदाज होतोय बाद. धक्का इथे बसलाय टीमला. 5वा धक्का. मनोहरजी बाई साहेब या तिघांनी युवालांचा क्रिकेट क्लबला एक मोठा आधार दिला, पाठिंबा दिला. एक क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व. 50-50 ओव्हरमध्ये आपण दाखल झालोय. 4थं षटक. इथे तुम्हाला 14 धावा बनवायच्या. 14पेक्षा जास्त तुम्ही बनवल्यात तर तुमच्या धावांमध्ये वाढ होते. 14पेक्षा कमी आल्या तर कपात होईल. एक आगळी वेगळी संकल्पना या स्पर्धेमध्ये राबवली गेली आणि म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला की या स्पर्धेत तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये नाविन्यपूर्णता दिसेल. मग पारितोषिके असतील. मुख्य मंचावर प्रथम क्रमांकाची ती ट्रॉफी ज्याच्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत.
पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बराच बाहेर, धाव घ्यायची होते आणि यावेळेला पहा धाव बादच्या रूपाने मिळते विकेट. परंतु पंचांचा इशारा आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22, व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये बाद होईल, परंतु फलंदाज माघारी परतलाय. टाटा बाय बाय. धाव घ्यायची होती परंतु धाव थोडीशी कमी पडली. क्षमतेपेक्षा धावायला दम लागतो आणि क्षमतेपेक्षा धावल्यावर देखील दम लागतो. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला. 19ला 6वा धक्का. एखाद्या पत्त्याचा बंगला कोसळावा तसा डाव कोसळतोय की काय असं चित्र निर्माण झालंय. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर जातोय चेंडू. व्हाईट बॉलची घोषणा पंच कळवतायत. हा देखील व्हाईट बॉल. पंचांनी हात केली समांतर. अवांतर धाव आली आहे. अक्षय कोळंबेकर सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये लेदर क्रिकेट त्यांनी भरपूर खेळले. टेनिस क्रिकेट देखील अनेक वर्ष ते खेळलेत. पारदर्शक आणि अचूक निर्णय प्रक्रिया ही खासियत आहे आमच्या पंचांची. लेग कटर वेगाने निघून गेलाय. टाटा बाय बाय करत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये लेग कटर समजलेला नाहीये. अगेन्स्ट द टर्न येण्याचा प्रयत्न. याच वेगाने ओमी बाकर देखील गोलंदाजी करतो, पण आता तो फलंदाजीसाठी आलाय. त्याचा कस लागतोय. मागच्या मॅचमध्ये त्याने तगडी बॅटिंग केली, पण तो संघ वेगळा होता, ती मॅच वेगळी आहे. एक मिनिट थांबा 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 थांबा. हरकत नाही, परंतु खेळाडू योग्य पाठवा ज्याला नावं माहिती असतील. अजून एक वेळा आउटसाइड ऑफ स्टंप सफल झालाय, परंतु सफल झालेला नाहीये. शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. वेगाने चेंडू लेग स्टंपला फुंकर मारून निघून गेला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. ओय राजू डॉट ना करियो. डॉट बॉल खेळून चालणार नाही. धाबा गरजेचे आहेत. मिनी हेलिकॉप्टर बुंद्यात टाकला होता, खोदून काढलाय. मिड ऑनला अगदी कानाजवळ निघून गेलाय बॉल. आणि त्यानंतर बॅकअप होता. 2 धाबा मिळतील. जिथे एकही मिळू शकली नसती तिथे 2 मिळाल्या. हे दिल मागे मोर. अजून धाबा पाहिजेत. 50-50ची ओर आहे. 4 बॉलमध्ये 4 आल्या. 2 बॉलमध्ये जर 10 आल्या तर फायदा होईल. त्यापेक्षा कमी आल्या तर तोटा होईल. क्रिकेटची परिभाषा लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीने बदलली आहे. सबमरीन बॉल कटरचा वापर केला. अजून एक वेळा हा पंप जॅक करण्याचा प्रयत्न, पण तो बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विशाल चांगली कामगिरी. आजच्या रात्रीमध्ये संघासाठी योगदान. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रत्नागिरी लांजापर्यंतचा प्रवास मी का केलाय हे आजच्या रात्रीमध्ये त्याने दाखवलं. स्वतःला सिद्ध करण्याची मिळालेली नामी संधीचं सोनं केलंय पठ्ठ्याने. इनसाइड आउट खेळायचा होता. पॉइंटला चाललाय बॉल. कनेक्शन तेवढंच प्रॉमिसिंग नाहीये. ओमी बाकरचं मिळेल फक्त 1 धाव. आणि बरोबरच आपण पाहिलं तर 4थ्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा आलेल्या नाही आहेत, त्यामुळे कमी होईल. तोटा होणार आहे बॅटिंग टीमचा. 2 धाबांची कपात होईल. अक्षय करळकरच्या चेहऱ्यावर बरंच काही जाणवतंय. समाधान आहे. आज संघ चांगला खेळला. या खेळाडूंनी प्रभावित केलं. संघासाठी योगदान ज्यावेळेला तुम्ही देता. आपल्या ग्रामीण संघांमध्ये खेळत असताना एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर ही मोठी संधी होती आणि या संधीचं सोनं अनेक खेळाडूंनी केलं. लांजा नगरीमध्ये गेली जवळपास 13-14 वर्ष मी सातत्याने महाराष्ट्रभर समालोचन करतोय, परंतु ग्रामीण भागात अशा स्पर्धा ज्यावेळेला कोकणात घोषित केल्या जातात, आयोजित केल्या जातात, त्यावेळेला एक वेगळा आनंद असतो. तेवढं चांगलं कामकाज tenniscricket.in साठी आमचे सर्व कॅमेरामन करतात. आतापर्यंत ऑपरेटरच्या भूमिकेत असणारे आमचे सागर लिंगायत आता कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आलेत. चांगला बॉल आहे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. एज हँड टेकन. फलंदाज बाद.
सागर लिंगायत यांच्याबद्दल बोलायचं झालं तर व्यक्ती एक, भूमिका अनेक आणि ते विकेट देखील आली आहे. फलंदाज बाद झालाय. विकेटचं पतन. आणि प्रेक्षक आता हळूहळू आपल्या गाड्यांवर स्वार होत आहेत, कारण त्यांना माहिती आहे आपला संघ वरचं डाला मेगा स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळत आहे. सागर लिंगायत एक चांगले ऑपरेटर, तेवढेच चांगले कॅमेरामन, टेनिस क्रिकेट .in साठी खूप चांगलं कामकाज. सर्वच आमचे कॅमेरामन सपोवन बारगीर हे देखील एक नामवंत खेळाडू आहेत, तेवढेच चांगले कॅमेरामन. रत्नागिरी एक्सप्रेस या नावाने परिचित आहेत. यावेळेला वाईट बॉल, 3 डोळे असणारी 4 माणसं या मैदानात आहेत आणि ते म्हणजे आमचे कॅमेरामन. त्यांच्या कॅमेऱ्यांमधून या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोगा थेट प्रक्षेपण मायबाप क्रिकेट प्रेमींपर्यंत 7 समुद्रापलीकडे पोहोचलाय, त्यासाठी त्यांचं धन्यवाद. सिद्धूचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन जुळलेलं नाहीये. आता फलंदाजासाठी म्हणावं लागेल, बघताय भजी आणि मागताय वडे, कनेक्शन होत नाहीये. दाजीने एक चांगली स्माईल दिली. तो म्हणतो हे नक्कीच मैदानात घडतंय. कदाचित विजयाच्या दिशेने आगेकूच करण्याची ती स्माईल असू शकते. चेहऱ्यावर अनेक हावभाव आहेत. दाजी नाईक हा सगळ्यांच्या पसंतीचा खेळाडू आहे. अनेक वर्ष अविरत टेनिस बॉलचं क्रिकेट त्याने गाजवलंय. लांबच लांब षटकार मारण्यासाठी तो जाणला जातो. अमेरा 11, चला कॅप्टन टॉससाठी येऊन थांबा. सामना जसा संपेल लगेचच टॉस होईल आणि मॅचला सुरुवात होणार आहे. बॅट फिरवली आहे पण तो कनेक्शन नाहीये. आणि आता शेवटचा षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. 3 चेंडूमध्ये 38 धावा. वेग वाढवला होता. क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, मिड विकेट, शॉर्ट मिड विकेटमध्ये दाखल झालाय. एक धाव तिथे मिळते. अमेरा 11, चला कॅप्टन. आणि इथून माटुंगे टीम पुन्हा एकदा इन ॲक्शन असेल. पुढून इथून माटुंगे, जरी आजचा सामना शेवटच्या सत्रामध्ये थोडीशी चर्चा होईल. आणि आता सामन्यामध्ये फक्त औपचारिकता राहिले. 60 डावांचं लक्ष, 1 चेंडू जो होता तो संपला. आणि आता असं म्हटलं जाईल, कैसे हराया असंच म्हणत असतील. हा सामना जिंकलाय. आशिष मालवणकर सरना आपण पाहतोय. माझीच कॅप सरळ आहे का याची एकदा त्यांनी पडताळणी केली. एवढं चांगले क्रिकेट खेळत अचूक निर्णय त्याने दिले एका वेगळ्या शैलीमध्ये. ज्यावेळेला चौकार षटकार जातो त्यांची एक वेगळी शैली बघायला मिळते. राजापूर टीमला गेली अनेक वर्ष प्रतिनिधित्व दिलं. एक चांगले खेळाडू, एक चांगले आयोजक, एक चांगली पंच, म्हणजे त्यांच्यासाठी हे वाक्य लागू होते. व्यक्ती एक, भूमिका अनेक. तर मॅच संपली आहे, सामना इथे संपला. या सामन्यामध्ये एक चांगला विजय संपादन केला. आणि आता जाऊया प्रेझेंटेशनसाठी. या सामन्याचा सुपर हिरो ज्याला सन्मानित केलं जाईल. टॅलेंट, लोकल टॅलेंट ठरलेला आहे सामनावीर आयकॉन. 18 धावा आणि एका षटकामध्ये 5 धावा देत असताना 2 विकेट ज्याने घेतल्या तो अक्षय करळकर. या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन अक्षय, अभिनंदन टीम. चला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लगेचच व्या, जिथे प्रेझेंटेशन होईल आणि लगेचच होईल टॉस. धन्यवाद. साठी